राधे राधे मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. आणि आपण जे आहे ना राहतो बरोडामध्ये आणि आपली सुरुवात होते रोज सकाळी 5 वाजतापासून. 5 वाजता उठल्यापासून ते संध्याकाळी 6, 7, 8, 10 वाजेपर्यंत आपली जे आहे ना रात्र होत नाही रे बाबा. तिथून निघाल्यानंतरच आपलं जे असतं ना हे सुरू होऊन जाते. सकाळी उठता बरोबर जायचं, 7 वाजता लगेच जाऊन लॉग इन करायचं, आपल्या कंपनीमध्ये मरायचं. कंपनीमध्ये जे आहे ना अजीब अजीबचे लोक भेटतात आणि असे असतात की बस रे बाबा, कंटाळू कंटाळू मोठ्या मुश्किलने जेवण करायला भेटतं. जेवण करायला बी काय आणायचं, हे रोज रोज कंटाळ्याचं म्हणून आज बनवला होता फक्त उपमा खाऊन घेतला, मस्त लस्सी रेटून घेतलेली आणि पुन्हा गेलेली आणि लॉग इन केलेलं. लॉग इन संपलं नव्हतं तर आमच्या मॅडमनी बोलवलेलं, खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या, हे करा ते करा ते करा. काय या रोज रोजचं यांचं, रोजच काही ना काही नवीन असतं. बस तिथून सुटलो. देवा हात जोड, तुला कधी सुटकारा भेटणार हे तरी सांगते या कंपनीपासून. मग काय आपल्या घरी जायचं होतं. तुम्हाला एक सांगते, आम्ही रोज सकाळी पायी पण जातो 1 ते 1.5 किलोमीटर आणि पायी बी येतो. ठीक आहे, पैसे वाचवायचे ना बाबा, कंपनी एवढी थोडी ना पेमेंट करते. त्यामुळे तिथनं निघालो, मस्त घरी आलेली, फ्रेश झालेली, स्वयंपाक रेडी करून आपण निघालो. मस्त आपल्याला एक कॉन्सेप्ट आली आहे मस्त झक्कास. ट्रेंडिंग असेल काही असेल, तुम्हाला माहिती पडेलच ते समोर काय आहे काय नाही. पण आता सध्या जे आहे, आम्ही मार्केटमध्ये चेक करायला गेलो होतो की आम्हाला कोणती वस्तू चांगली राहील, काय आम्ही चेंजेस करू शकतो आणि किती अफोर्डेबल राहील, किती इन्व्हेस्टमेंट आम्हाला तिथे लागणार आहे. हे सगळं थोड्या थोड्या गोष्टीहून तुम्हाला काही ना काही आयडिया येणारच. बट सध्या तरी मी डिस्क्लोज करू शकत नाही, कारण बोलने से पहले करके दिखाना इम्पॉर्टंट होता है. ते सोडा, स्किप केलेलं मस्त चहा रेटला आणि तिथून निघालेलं मस्त घरी निघायला. घरी गेलो नाही तर बापरे, हे गेंडा समोरच उभा होता आमच्या. गेंडा सर्कल म्हणतात त्याला बाई, आमच्या बरोडामध्ये खूप फेमस आहे. 4 रस्ते येतात, त्यांना 4 रस्ता बोलते. आणि तुम्हाला माहिती आहे तर चिमणीला काय बोलतात? नाही माहीत ना, किचकुडी बोलतात. किचकुडी नाही बोलत, काय बोलतात यार बाई, किचकुडी नाही बोलत, त्याला बोलतात चकली. चिमणीला चकली बोलायचं गुजराती लँग्वेजमध्ये. ओके, एक एक वर्ड्स मी तुम्हाला पण शिकवणार गुजरातमध्ये. काय काय मला प्रॉपर येतं नाही, बस एवढंच येतं. त्यानंतर मी सुंदर सुंदरसे बॉक्स मागवलेले आहे माझ्या एका छोट्याशा येणाऱ्या फ्युचरसाठी. ते तुम्हाला कडूनच जाणार, बस तुम्ही एन्जॉय करा. हे बॉक्सेस खूप क्यूट होते. नंतर हे जे आहे ते आहे एक कटिंग बोर्ड आणि सोबतच चाकू वाकू. बस यातल्या दिवसला इतकंच. बिडू पुढच्या